गौरी हरा शिवनंदना
काय रे कुठं बघ बघ आणि या चराचरामध्ये आहे आज आपण एक नवीन खेळ खेळूया. देवा कोणता खेळ? थांबा थांबा सांगा सांगा लवकर. अरे आज आपण चेंडू फलीचा खेळ खेळूया. चेंडू फलीचा खेळ? चेंडू फलीचा खेळ खेळायचा आहे. थांब जरा मी येतो. हा लवकर या. पहिला कोण खेळणार? पहिला तुला काय जमायचा? तुला जमणार नाही. तेव्हा मी बॉल टाकतो. हा मी खेळणार बदला. मग खेळ मी तो उभा राहतो. अरे तुझ्या इथं राहा. इथं राहा. जेव्हा तू इथं राहा. हा तू तिथंच राहा. बॉल टाकतो. तुझीच सांगा. देवा इथं आपलं देवा थांबा. देवा थांबा मी इथं थांबतो इथं थांबतो. तरी बोललो एवढा कसं वाटला? अरे मित्रांनो आपल्याकडे शिदोरी घेऊन या. हा देवा आहे ना शिदोरी. काय बसा रे. एकत्र मिळून खाण्यात खूप मजा आहे कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जेवण जरा घ्यायचा. जरा घ्यायचा. माझा पग मोठा आहे. म्हटला कसा झाला? गोकुळच्या गौरीने पाठमाट करून पत्नीच्या बाजारात चालल्या. त्यांना अडून विशील दान द्यावे लागेल. ही कामगिरी मी तुझ्यावर सोपवत आहे. सुदामा हुकूम माझा आणि कायदा तुझा. येतो मी. वाकडा कुठं गेला? अच्छा काय भरला चला तर आता आपण काही चालूया. चला तर चला.
पण मी काय म्हणते, आपल्या वर्षा आईची मावशी आहे की नाही, तिला बोलवलं तर अगं माझे ती कशाला पाहिजे? ती नको मग बाजाराला कसं जायचं? ती कशाला पाहिजे? भांडते माझ्याशी, माझ्या पटत भांडते तू अशी? मग कशी भांडते बघू? कच्चा कच्चा भांडते. कशी कशी? कच्चा कच्चा. अगं राधे, त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. आणि काय ग, तुला काय मावशीशी गप्पा मारायला बोलायचंय काय? तू कशाला पाहिजे? तू गप गप. मी काय म्हणते राधे,
आता आपल्याला वाटही माहित नाही आणि आपण बाजारात जायचं ठरवलंच आहे तर ते बरं आहोत देते हा. मावशी, अगं ए मावशी, मावशी, अगं ए मावशी, कुठे राहिली ही? काय भवानी? अगं मावशी, मी राधा. आता मग कशाला हाक मारताय? तुमच्या ओरावर बसायला की काय? बरं राधा, ही मावशी म्हणते का काय? मी मागत होती तिला नको बोलव. ए काय काय मावशी, तुला काय उरावर बसायला बोलवतोय काय? अगं इथे माझ्या बसलाय तो कोण? आणि तुम्ही कोंबा मारताय. जीव नकोसा झालाय बघ. मावशी, तू आहेस तशी ये लवकर. अगं आले हा पोरीनू, आले ग आले. आता बरी अशी जात होती. काय असं काय तर वाकत होती आता. मला पिठवा म्हटलं काय माझा पिठवा कुठे भेटला? मावशी माझा बटवा काय ग मावशी? माझा बटवा सापडला ग. कुठं पाडलास? कुठं पाडला होतास? कुठं ठेवला होता? कसा होता ग? लाल कलरचा होता ग. कसा? लाल कलरचा. त्यावेळेला कलर वगैरे नव्हता ग. रंग म्हणायचं काय? रंग. लाल रंग. बरं कुठे आहे ती? इथं मध्ये गेला कुठं हा? तू लाल रंगाच्या बटव्याच्या ऐवजी माळ रंगाच की काय ग? कोहिनू तुम्हाला भेटला काय? नाही. नाही ना? बघा मावशी काय ग बटव्यात हाय काय एवढं तुझ्या? काय असणार? पान सुपारी बर आणि तुला तिकडे बटवा कोहिनू तिनेच घेतला ग. ए भवानी ए भवानी
माझा बटवा मावशी तू वाट दाखवते दाखवते बटव्याचं काय करणार ग? अगं तो आम्ही म्हातारी माणसं एकवेळ जेवण नाही केलं तरी चालेल पण पान सुपारी ही पहिली पाहिजे. असं बी म्हणतात आणि मग सुनाला म्हणतात आम्हाला काय बाय खाया पिया देत नाही. आमची सुना बाबा आम्हाला उपाशी मारतात. चमाई त्या सुनेचा बघतो मी तिला. बरं बरं घे गो तुझं दे बटवं. दे दे. आणि मावशी मग अशी काय ग बोलली? पुरावा बसायला येतेस काय? 18 वर्षाची पोरगी आहे पुरावा बसायला? ही बघ ही बसली ना जाशील का ग तू? मावशी जाऊ दे हा. आज पुणेचा बाजार आहे ग. माझी सोना तू माझी पाखरू तू. हो हो राधे जळता दे माझ्यावर. हा मावशी आम्ही काय? अगं आम्ही दगड तोंडे नाही पाकाला पातेला. तुझ्याकडे बघून तरी त्याचीच आठवण येते ग. अगं राधे तुम्ही बाजारात निघालात खरं पण घेतलात काय नेसलात काय हे कोण सांगणार? अगं मावशी आम्ही गवळ्याच्या पोरी दही दूध ताप लोणी हेच घेणार ना. बरं बाई सांगा तरी काय काय घेतलं ते? अगं मावशी आता सांगितलं ना आम्ही कोणी दही घेतलंय तर कोणी दूध घेतलंय. मग बरं बाई चल चल चल. वाट राहिली बाजूला दाखवायची हिला सात शृंगार दाखवा. चला चला तर मग. हिने आपल्याला विचारलं वाट दाखवायच्या आधी काय घेतलं ते. एवढ्या मोठ्या वाटत हिने काय आणणार? अगं मी काय घेणार कपाल? कुठला कुणाचा? अगं तुमचा. तुमचा कशाला? अगं मी घेतलंय साधं कुंकू. मावशी तू कशाला ग? पोरीनू नीट कान लक्ष देऊ ना नाहीतर कशी तिकीटला किटला उडली तुमची बघा. अगं मी घेतलंय कुंकू. कुंकू म्हणजे जुन्या जमान्यातली लोक नऊवारी साडी आणि कपालभर कुंकू लावायचे. ते कुंकू म्हणजे सौभाग्याचं दागिनं. म्हणजेच आपला नवरा तू नवरा आता रस्त्यावर उतरलाय बघा पोरीनू. का ग मावशी? अगं कोणती टिकली कुठेही लावली जाते आणि म्हणतात तर काय फॅशन. होय ग मावशी आजकालच्या युगात या टिकलीची कथा कोणाला समजणार? अगं पण कुठलीही टिकली कुठल्या रंगाची टिकली कुठेही लावली जाते असं थोडं चालतंय. बरं ते जाऊ दे आपण बाजारात जाऊ. चल चला तर मग. बरं मावशी हा यमुनेचा घाट हा चढताना एखादं गाणं म्हणतेस का ग? बघा मी बोलले माझ्या जुन्या जमान्यातली गाणे चालतील ना. हो हो मावशी चालेल हा. बघा हा बोलू चालेल. थांबा जरा. होय माझा लोमता तुझा लोमता माझा लोमता तुझा लोमता माझा लोमता तुझा लोमता माझा लोमता तुझा लोमता. तुम्ही म्हणशील काय लोमता तुम्ही म्हणशील काय लोमता. तुम्ही म्हणशील काय लोमता तुम्ही म्हणशील काय लोमता. नाकातला मोती लोमता नाकातला मोती लोमता नाकातला मोती लोमता नाकातला मोती लोमता. माझ्या तुला जमातली गाणे दिलं बरे नू. मावशी राहू दे हा. हा, मी मग? एखादं गाणं म्हणते. मग ठीक आहे मी आपला बिटवा माझा खोलतो आणि आपल्या पानसुपारी खात बसतो. हो, हा, बसा. ठीक आहे. कडेला बसा. ठीक आहे चालेल तुमचं आपलं चालू दे. पोरींनो. हा. हॅलो चंद्रकांत मटकर मावशीसाठी मावशीने नाव घ्यायचं आहे. त्याने 100 रुपयाचा पारितोषिक दिलं आहे. चंद्रकांत मटकर. मटकर
बाटली वॉटरची बाटली, बाटलीत बाटली, काचेची बाटली, बाटलीत बाटली, काचेची बाटली. चंद्रकांत मटकरचे नाव घेतले, त्यांच्या खिशात वॉटरची बाटली. आता भेटली त्यांच्या खिशात. हो ग. तसेच घारथळ नमन मंडळ मसनेवाडी पनळे, घारथळ नमन मंडळ मसने पनळेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जय गांगो क्रिकेट क्लब सातवली गांगोवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. सुरेश अक्कर यांच्या स्मरणार्थ कैवल्य अक्कर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तरी नमन मंडळ आम्ही त्यांचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. मावशी आपल्या कडेला बस. इथं आपली बस, हा? बस. मी लावून देते. अगं मावशी लावते म्हणायचं. एवढी पण नाही म्हातारी झाले मी. मावशी बस हा तिकडे. हा चालेल. आपला चालू आहे. बसून खाते.
मावशीने एक नाव घ्यायचं आहे. मोहन आपटे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले. मावशीने नाव घ्यायचंय मोहन आपटे. काचेच्या कपामध्ये टाकली होती खारी. काचेच्या कपामध्ये टाकली होती खारी. मोहन आपटेंचं नाव घेते त्या खारीपेक्षा त्यांच्या नाटकाचं लय भारी. तसेच विश्वनाथ मसने औषध नाव घ्यायचं विश्वनाथ मसने. शंकराच्या पेंडीवरती वेळ होते वाहतून. शंकराच्या पेंडीवरती वेळ वाहते वाकून. विश्वनाथांचे नाव घेते त्यांचा मान राखून. तसेच तुळशीनाथ खामकर. तुळशीका खामकर. पेटावर पेटा भगवा पेटा. पेट्यावर पेटा भगवा पेटा. तुळशीनाथ खामकर, तुम्हाला ही जर मावशी आवडली असेल तर स्टेजच्या मागे येऊन भेटा. धन्यवाद. त्या पोरीचा गेल्या चला तर मला पण जायचं. जाऊ दे मला घरी खूप कामं आहेत आणि सासू माझी वाट पाहत आहे. नको रे काना, आता मला जाऊ दे. खूप दिवसांनी आपली भेट झाली आणि या भेटीसाठी आतुर होती. बरं कान्हा, मी गाणं म्हणते पण मला तू साथ दे ना. ठीक आहे चालेल. तू मोहन मुरलीवाला वेड लागे मनाला. तू
बरं कान्हा, आता मला जावं लागेल हा. मी येते. आपल्या एकट्याला जमणार नाही. घेऊन जा. कुठं गेला पाहूया. हात मारून तरी पाहतो. गेला कुठं? वाकड्या रे वाकड्या. अरे या लवकर या. खांद्यावर घोंगडी बांधून भाकरी पाठीला अडलई दिवसाना येतो मी तुझ्या जोडीला. अडलई दिवसाना येतो मी तुझ्या जोडीला. अडलई दिवसाना येतो मी तुझ्या जोडीला. खांद्यावर घोंगडी बांधून भाकरी पाठीला अडलई दिवसाना येतो मी तुझ्या जोडीला. अडलई दिवसाना येतो मी तुझ्या जोडीला. अडलई दिवसाना येतो मी तुझ्या जोडीला. एकटा होतो आरडाला दारावर दिसला मोठा पोरा. चालून मोठा दगड मारला रस्त्याने माझा डोळा झुकवला. कारणाशिवाय नको कुणाला दुखवायला. कारणाशिवाय नको कुणाला दुखवायला. अडलई दिवसाना येतो मी तुझ्या जोडीला. अडलई दिवसाना येतो मी तुझ्या जोडीला. अडलई दिवसाना येतो मी तुझ्या जोडीला. देवाने आपल्याला कामगिरी सांगितलेली आहे. देवाने हा काय सांगितलं रे? 360 गोपिकांचा बेला 360 मथुरे वाजायचा नाही. माझा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. हा शिवदान घ्यायचं आहे. तेवढी ना हो. कुठच्या टोकाला ह्या टोकाला तुम्ही येणार इकडे यायला
अरे हा कोण कृष्ण देवाच्या संकट तुमच्याकडे कायदा मार्ग आहे का? काय बोलतोस कायदा कायदा विचारते बघ मावशी अंदाज ना कायदा आहे. आय बघ सांगून टाक ऐक सांगी तुला कायदा पेंड्या सुद्धा मगा जाऊ नको राधे तुझ्या वाट जाऊ नको राधे तुझ्या वाट जाऊ नको राधे तुझी अडविन वाट ग जाऊ नको राधे तुझी अडविन वाट ग ऐक सांगी तुला कायदा पेंड्या सुद्धा मगा जाऊ नको राधे तुझ्या वाट जाऊ नको राधे तुझ्या वाट जाऊ नको राधे तुझी अडविन वाट ग जाऊ नको राधे तुझी अडविन वाट ग देवाचे सौंदर्य रुबाब भारी देवाचे सौंदर्य मी रुबाब भारी वाकड्या पेंड्या सुदाम तू काय करणार बोरी मजबूत दांडू नको तुझी वटवट ग जाऊ नको राधे तुझी अडविन वाट ग जाऊ नको राधे तुझी अडविन वाट आजच्या कायद्याला आधी देवाचा पाळणा त्याला बसावाच लागेल. काही नाही ना आम्ही दमल्या म्हणून बसतो. बरोबर. कसं पण बस असं बसा नाही तर असं बसा कसं पण बस मग बस उद्या हो सर्व कर्मचारी बसल्या का बघ रे? अरे ये जा विचारला बंदा बरोबर बोल असं काय बोलतो असं काय दाखवतो त्यातली म्हातारी बसली नाहीये. म्हातारी बसली नाहीये का बरं बसली नाहीये त्या जाऊन बघ. बघू हा. म्हातारी तुका अरे मेले हा. मला 6 महिने बसायला आणि 6 महिने उठायला लागतात. अरे 6 महिने बसायला 6 महिने बाळशी अरे पेंड्या अरे दांडू आधी बसाव काय रे आता आपण कोकणात जाऊया. आधी देवांना पाठवूया.
या ठिकाणी माननीय श्री मावशीने एक नाव घ्यायचे, एक रसिकांची विनंती आहे मावशी. जय पाटील गौरव लकडे यांचं मावशीने नाव घ्यायचं आहे शॉर्ट मध्ये. जय पाटील गौरव लकडे. जय पाटील गौरव लकडे. अंड्यावर अंडे 7 त्यामध्ये घातली परात. अंड्यावर अंडे 7 त्यामध्ये घातली परात. गौरवांचे नाव घेते. सर्वांसाठी खास. धन्यवाद मावशी, धन्यवाद. सांगितलेली कामगिरी अक्षरी दिसत आहे. आपण एकदा समाचार घेऊन पाहू. मावशी अरे तू कोण? मी कृष्णा. अगं मावशी, बाबा कोण तू? अगं मावशी, हे श्रीकृष्ण भगवान आहेत. त्यांच्याकडे जुडावर्ग आहे का? तुझी ओळख मला आहे पण मावशीला नाही. त्यासाठी आपला जन्म खुणा. ठीक आहे राधे. विश्वाला तारण्या जन्म माझा पुन्हा सांगतो ग ऐक ग माझा जन्म पुन्हा.
देवाच्या जन्म थोरा हे खरं श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण यांना शरण जाऊया. हॅलो हॅलो